नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुकृपा मॅथ्स अकॅडमीच्या या गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल पैठण शासकीय तंत्रप्रशाला केंद्र पैठण येथील या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे विद्यार्थी जे 9वीचे आहेत. आम्ही या विद्यार्थ्यांना नुसतं टेक्निकलचं प्रॅक्टिकल नाही तर आपल्या निसर्गाशी संबंधित आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासाठी पर्यावरणपूरक हे प्रॅक्टिकल विद्यार्थी इथं करताना दिसत आहेत. हे सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी असून यांना शेतीविषयी पूर्ण कळवळा आहे, पूर्ण माहिती आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा आम्ही घेत हे विद्यार्थी शेतामध्ये जसं काम करतात त्याचप्रमाणे या शाळेमध्ये सुद्धा जे आपल्याला जीवनावश्यक वस्तू लागतात जसं की कोथिंबीर आहे, मेथी आहे, भाजीपाला आहे, त्यासाठी या विद्यार्थ्यांनी पूर्ण मेहनतीनं या ठिकाणी या प्रकारची ही छोटीशी का होईना शेती आपण डेव्हलप केलेली आहे. तुम्ही बघू शकता हे विद्यार्थी इथं काम करताय, यांना सर्व शेतीची माहिती आहे, यांच्या घरी शेती आहे आणि याच प्रमाणात या विद्यार्थ्यांनी टेक्निकल सोबतच आपल्या या नैसर्गिक शेतीविषयी जे प्रॅक्टिकल केलेले जे पर्यावरणासाठी जे विद्यार्थी मेहनत घेतात, महाराष्ट्रात प्रथमच या विद्यार्थ्यांनी जसं आपण टेक्निकलचं प्रॅक्टिकल करतोय त्याचप्रमाणे याच्याविषयी त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, आनंद मिळतो आणि आपल्याला निसर्गानं जी काही दिले त्या निसर्गाशी प्रामाणिक राहून हे प्रॅक्टिकल करताना त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू पण आहे. आपण बघू शकता इथाच्या एखाद्या विद्यार्थ्याला आपण त्याविषयी प्रश्न विचारू. एक मिनिट इकडे लक्ष द्या रे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सांगा या शेतीविषयक प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला तुमची जी घरी शेती आहे ती शेती करताना इथं सुद्धा काम करताना तुम्हाला आनंद वाटतो का? वाटतो, बरोबर. मग याच्याविषयी जर समजा मेथी किंवा कोथिंबीर आहे जसं आपण ते प्रॅक्टिकल करतो तर हे कोथिंबीर कशी येते, काय येते याच्याबद्दल कोणी सांगतं का? कोण सांगेल? कशी येते कोथिंबीर? आपल्याला समजा इथं आपल्याला हे कोथिंबीर करायची, काय करतो आपण? काय करतो आपण कोथिंबीरीसाठी? रोप लावतो. रोप लावतो का अजून दुसरं काही? धने पेरतो. करेक्ट, ठीक आहे. मग मला सांगा या टेक्निकलचं प्रॅक्टिकल करत असताना त्याच्यासोबतच तुम्ही हे निसर्गाशी संबंधित प्रॅक्टिकल करता, याच्यातून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांनी असं करायला पाहिजे का दुसरीकडे? करायला पाहिजे. का बरं, कशामुळे करायचं? कारण काय? हेच करावं लागतं. म्हणजे नोकरी नाही लागली म्हणून शेती करायची असं नाही ना. कारण की नोकरी तर एक गौण भाग आहे पण शेतीसुद्धा आपल्याला मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. उद्या जर शेतकऱ्यांना आपल्याकडं काहीच कष्ट नाही केले तर आपण काय खाणार? काहीच नाही खाणार ना. मग शेतीसुद्धा तेवढीच महत्त्वाची. या ठिकाणी आपण बघू शकता सामान्य विद्यार्थीसुद्धा त्यालासुद्धा शेतीविषयी पूर्ण माहिती आहे आणि माहिती असताना सुद्धा हे विद्यार्थी शेतीविषयी असलेली त्यांची आवड, त्यांची निकड आणि का बरं गरज आहे याविषयी या विद्यार्थ्यांना पूर्ण जाणीव आहे. आणि या शासकीय तंत्रप्रशाला केंद्रामध्ये नुसतंच हे टेक्निकल म्हणून नाही शिकत तर निसर्गाशी संबंधित सर्व गोष्टी या ठिकाणी ते आनंदाने करतात. याच ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय